नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद. आता मी हे सगळं बारीक वाटून घेणार आहे. आता मी इथे फ्रेश हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक वाटलेला मिरची आणि लसणाचा ठेचा ॲड करायचा आहे. त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ हे छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनही चिनूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता यामध्ये मी 2 चमचे सफेद तीळ ॲड केले आणि चवीनुसार मीठ ॲड केले. यामध्ये थोडंही पाण्याचा वापर न करता पीठ छान मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही पाणी ॲड केलं तर पीठ खूप चिकट होईल. अगदीच पीठ खूप सुकं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड करू शकता. जास्त पाणी ॲड केलं तर पीठ चिकट होईल. तुम्ही बघू शकता इथे मी थोडाही पाण्याचा वापर न करता पीठ छान मळून घेतलं आहे. आता मी या थाळीला 2 ते 3 चमचे तेल लावून घेणार आहे. म्हणजे आपली कोथिंबीर वडी खाली चिकटणार नाही. यानंतर मी यावरती थोडे असे तीळ स्प्रेड करणार आहे. त्यामुळे कोथिंबीर वडी खूप सुंदर दिसेल. यानंतर आपण तयार केलेलं पीठ यावरती ठेवायचं आहे आणि छान असं सगळ्या बाजूनी त्याला थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे मी सगळ्या बाजूने पीठ छान असं थापून घेतलं आहे. आता मी याच्या वरूनही थोडे तीळ असे स्प्रेड करणार आहे. याच्याने वडी वरूनही दिसायला खूप छान दिसते. आता मी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि ते उकळून घेतलं आहे. हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये ही वड्यांची थाळी ठेवायची आहे आणि झाकण लावून याला 15 ते 20 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान उकडून घ्यायचे. इथे आपली वडी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता खाली तेल लावल्यामुळे ती थोडीही चिकटलेली नाही आहे. अतिशय सुंदर झाली आहे. आता आपण याला छान कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता तेल छान गरम झालं आहे. आता कापलेल्या वड्या आपण तळून घेऊया. एक करून त्याच्या तेलामध्ये सोडायची वडी. आता याला 3 ते 4 मिनिटे दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली कोथिंबीर वडी रेडी आहे. आता आपण कोथिंबीर वडीसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपली चटणी रेडी आहे. इथे आपली कोथिंबीर वडी आणि चटणी रेडी आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.